सातारा ड्रग्स प्रकरणावरती सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये तिसरा छापा टाकण्यात आलाय। पाचगणी ड्रग्स प्रकरणावरती मुंबई पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाई दरम्यानचा व्हिडिओ समोर आलाय। जप्त केलेलं साहित्य आपल्याला दिसतंय। मुंबई पोलिसांनी पाचगणीमध्ये तिसरा छापा टाकलाय। काही वेळापूर्वी सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि एकनाथ शिंदे यांच्या बंधूंवरती आरोप केलेले आहेत। सातारा ड्रग्स प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये तिसरा छापा पडलाय। पाचगणी ड्रग्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई, जप्त केलेलं हे साहित्य आपण बघतोय आणि कारवाई दरम्यानचा हा व्हिडिओ। आणि आता एक मोठी बातमी, देवा भाऊ जो बोलता है वो करता है असं फडणवीस म्हणालेले आहेत और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है असा फडणवीसांनी डायलॉग म्हटलाय। अमरनाथ मधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ही फटकेबाजी। सांगताना आनंद वाटतो की आपलं विजन हे छोटं नाहीये। आणि दुसरं असं आहे की ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो, लोक मला मूर्खात काढायचे। असं मेट्रो होऊ शकतं का, अशा प्रकारे लेवलचं काम होऊ शकतं का, MUTPचं काम होऊ शकतं का। पण त्याही वेळी मी सांगायचो, मी जे सांगतो ते निश्चित करतो। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता डेफिनेटली करता है। आणि एक मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली। राऊत आणि पवार यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट घेतली। आज पत्रकारांशी बोलताना सकाळी संजय राऊत यांनी माहिती दिलीच होती, आज शरद पवारांची भेट घेऊ आणि चर्चा करू। त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, संजय राऊत आणि शरद पवार झालेल्या भेटी संदर्भात काय माहिती? बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी आता भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली आहे आणि पूर्णपणे राजकीय भेट आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच मुख्यत्वे महापालिका निवडणुकांसाठी ही भेट असल्याचं म्हटलं जात आहे। मोठ्या कालावधीनंतर संजय राऊत हे शरद पवार यांना भेटलेले आहेत आणि ही पूर्वनियोजित भेट होती आणि त्यात राजकीय चर्चा झाली आहे। स्वतः संजय राऊत यांनी या भेटी संदर्भात सकाळी त्यांच्या पत्रकार परिषदेतही माहिती दिली होती। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा ठाकरे बंधूंशी युती करण्यासंदर्भात अनुकूल आहे। किती जागा देता येतील मुंबईमध्ये आणि अन्य महापालिका निवडणुकांमध्ये जागा वाटपाचं गणित किंवा समीकरण कसं असू शकतं या संदर्भातली चर्चा अपेक्षित होती। त्या अनुषंगाने कदाचित चर्चा चालू असू शकते असा अंदाज आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, आज सकाळी संजय राऊत यांनी दोन राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शरद पवार अजित पवार युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यावर संजय राऊतांनी मत व्यक्त केलं होतं की एका बाजूला असं म्हणणं की भाजपचा पराभव करायचा आहे आणि त्यासाठी NCP दोन्ही एकत्र येणं, भाजपचा जर पराभव करायचा असेल तर अजित पवारांशी हात मिळवणी म्हणजेच भाजपला मदत करणं, अशा स्वरूपाचे मत त्यांनी व्यक्त केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की मी या सगळ्या विषयावर शरद पवारांशी चर्चा करणार आहे। तर त्या अनुषंगाने आज या भेटीत चर्चा होणं स्वाभाविक आहे असं म्हटलं जात आहे। तर आता थोड्याच वेळात त्याचे तपशील कळू शकतील की नेमकी काय दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। दिनेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे। जिल्हा न्यायालयाला धमकीचा मेल आल्याची माहिती मिळाली आहे। कोर्टाच्या परिसरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून सर्च ऑपरेशन देखील सुरू झालंय। नागपूर जिल्हा न्यायालय या ठिकाणी बॉम्ब न उडवण्याची धमकी आल्यानंतर
परिसरामध्ये आज सकाळी 10 नंतर सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल न्यायालय प्रशासनाला आला आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या खडबडून जाग्या झालेल्या आहे. आपण बघू शकतो तात्काळ बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि गेल्या बऱ्याच वेळापासून या संपूर्ण न्यायालयाचा परिसर जो आहे तो त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. डॉग स्क्वॉड या ठिकाणी तैनात आहे. आतापर्यंत कुठलीही संशयास्पद वस्तू जी आहे ती आढळून आलेली नाही, परंतु प्रत्येक बाबीची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. हा फक्त धमकीचा मेल होता, काही अफवा होती की काय याची तपासणी ही सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे. नेमका मेल कोणी केला, उद्देश काय होता याची तपासणी सुद्धा सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. परंतु आता तरी जे बॉम्ब शोधक पथक आहे, डॉग स्क्वॉड आहे, ते या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहे. मोठा परिसर कोर्टचा आपण या ठिकाणी बघू शकतो. हजारो लोक रोज या ठिकाणी ये जा करत असतात. वर्दळीचं ठिकाण आहे आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या अलर्टवर आहे आणि सत्र न्यायालय परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलंय. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.